ಅನುದಿನ ಅನುಕ್ಷಣ ಮನೆಯಲ್ಲೂ ಕಲಿಯೋಣ, ಕಲಿಕೆಯ ಹೊಸ ಹಾದಿಯಲಿ ಜೊತೆಗೂಡಿ ಹೆಜ್ಜೆಯ ಹಾಕೋಣ, ಸಂತಸದಿ ಕಲಿಯೋಣ ನಮ್ಮ ಹೆಮ್ಮೆಯ ಈ ಕ್ಲಾಸಿನಲ್ಲಿ. Yes sir. Yes teacher. Present ma'am. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्री विनायक पाटील, सहशिक्षक, सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळा नावगे, तालुका जिल्हा बेळगावी, आपले सहर्ष स्वागत करीत आहे. आज आपण इयत्ता 7वीच्या वर्गातील समाजविज्ञान विषयातील प्रकरण 5वे स्वातंत्र्य चळवळ या प्रकरणाविषयी माहिती घेणार आहोत. या प्रकरणामध्ये आपल्याला भारताच्या स्वातंत्र्य चळवळीविषयी सबंध माहिती शिकावयास मिळणार आहे. भारताची स्वातंत्र्याची चळवळ म्हणजेच 1857च्या पहिल्या भारतीय स्वातंत्र्य युद्धापासूनची चळवळ होय. ही चळवळ अभ्यासण्यापूर्वी आपल्याला या चळवळीची पार्श्वभूमी समजावून घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. ही चळवळ का सुरू झाली किंवा ब्रिटिशांच्या विरोधात लढा का उभारला गेला, त्याची पार्श्वभूमी म्हणजेच ब्रिटिशाविरुद्ध झालेला आरंभिक संघर्ष समजावून घेणे होय. ब्रिटिशांनी फोडा आणि राज्य करा या धोरणाद्वारे भारतीय राज्यकर्त्यांमध्ये आंतरिक लढाया संघर्ष पेटवून दिले आणि त्यातून आपल्या सत्तेची पाळेमुळे अधिक घट्ट करण्याचं कार्य ब्रिटिशांनी केलेलं आहे. आपण मागील इयत्तांमध्ये प्लासीची लढाई, बक्सारची लढाई, अँग्लो म्हैसूर युद्ध, अँग्लो मराठा युद्ध अशा अनेक युद्धांतून ब्रिटिशांच्या कूटनीतीचा अभ्यास आपण केलेला आहे. या प्रकरणामध्ये आपण सुरुवातीला या ब्रिटिशांच्या विरोधात झालेला आरंभिक संघर्ष पुन्हा एकदा थोडक्यात पाहूया. बंगालचा नवाब मीर जाफर याचे अधिकार काढून घेऊन मीर खानला ब्रिटिशांनी दिले. तत्पूर्वी बंगालचा नवाब सिराज उद्दौला याच्या विरोधात त्याचाच सेनापती असलेल्या मीर जाफरला भडकावून त्याला नवाब पदाचे आमिष दाखवून ब्रिटिशांनी सिराज उद्दौला याच्या विरोधात मीर जाफरला उभं केलं आणि मीर जाफरला नवाब बनविलं. ब्रिटिशांच्या उपकारामुळे नवाब बनलेला मीर जाफर ब्रिटिशांच्या हातातले बाहुले बनला. स्वतःचा अधिकार स्वतःच तो वापरू शकत नव्हता, कारण तो ब्रिटिशांनी बनवलेला नवाब होता. मात्र याची जाणीव ज्यावेळेला मीर जाफरला झाली तेव्हा त्यानं ब्रिटिशांना विरोध करण्यास सुरुवात केली. तेव्हा ब्रिटिशांनी मीर जाफरला नवाब पदावरून काढून टाकलं, कमी केलं आणि मीर खानला त्याच्या जागी नियुक्त केलं. इथून ब्रिटिशांच्या विरोधात बंगाल प्रांतात संघर्ष होण्याचं हे एक महत्त्वाची घटना ठरलेली आहे. त्यानंतर सामान्य शक 1767 ते 1799 या दरम्यान अँग्लो म्हैसूर युद्ध झाले. या युद्धातून ब्रिटिशांची सुरुवातीला हैदर अली आणि त्यानंतर त्याचा मुलगा टिपू सुलतान या दोघांनी ब्रिटिशांच्या विरोधात युद्ध पुकारली. ब्रिटिशांना सडेतोड उत्तर देण्याचा प्रयत्न केला, मात्र यांची बंड यांच्या विरोधात ब्रिटिशांनी व्यवस्थित योजना आखून ती युद्ध त्यांची संपुष्टात आणली आणि त्यांचे अधिकार संपुष्टात आणले आणि आपल्या सत्तेचा पाया तिथंही त्यांनी व्यवस्थित रोवला.
त्यानंतर सामान्य शक 1775 ते 1818 या दरम्यान अँग्लो मराठा युद्ध झाले. ही युद्ध इंग्रज आणि मराठा यांच्यामध्ये झाली. बलाढ्य असलेलं मराठा साम्राज्य खिळखिळं करून सोडण्याचं कार्य ब्रिटिशांनी केलेलं आहे. आणि 1818 मराठा साम्राज्याचा जो छत्रपती होता त्यांना निवृत्ती वेतन देऊन घरी बसवण्यात आलं आणि मराठ्यांचं संबंध साम्राज्य ब्रिटिश साम्राज्याला जोडलं गेलं. अशाच पद्धतीनं शीख, नेपाळी, बर्मा यांच्याशी सुद्धा युद्ध केली गेली आणि त्यांची छोटी मोठी जी राज्य होती ती राज्य निकामी करून ती ब्रिटिश साम्राज्याला जोडलेली आहेत. अशा पद्धतीनं भारतीय उपखंडात ब्रिटिशांनी आपलं प्रभुत्व स्थापन केलं, आपली सत्ता मजबूत केली. जसं भारतामध्ये ब्रिटिशांच्या विरोधात अनेक लढाया होत होत्या त्याच पद्धतीनं कर्नाटकामध्ये सुद्धा ब्रिटिशांच्या विरोधात चळवळी उभारल्या गेल्या. त्यामध्ये सामान्य शक 1819 कोप्पळमध्ये बिरप्पा यानं बंड केलं, मात्र ब्रिटिशांनी त्याचेही बंड चिरडवून लावलं. त्यानंतर सामान्य शक 1824 विजापूर जिल्ह्यातील सिंदगी येथे दिवाकर दीक्षित व बाळाजी देशपांडे यांनी बंड केलं. त्यांनी इंग्रजांचा महसूल तो इंग्रजांना न देता शेतकऱ्यांकडून तो महसूल गोळा करून तो स्वतःकडे ठेवला. म्हणजे महसूल न भरण्याचं आंदोलन किंवा चळवळ या दिवाकर दीक्षित व बाळाजी देशपांडे यांनी केलं. मात्र ब्रिटिशांनी त्यांचंही बंड मोडीत काढलं. त्याचबरोबर बदामी, बिदनूर आणि कोडगू येथेही अनेक बंड ब्रिटिशांच्या विरोधात निर्माण झाली, मात्र ही सगळी बंड ब्रिटिशांनी मोडीत काढली. त्याचबरोबर कर्नाटकामध्ये आणखीन एक महत्त्वाचं बंड निर्माण झालं किंवा ब्रिटिशांना मोठ्या संघर्षाला तोंड द्यावं लागलं. तो संघर्ष म्हणजेच सामान्य शक 1824 ते 1830 झालेला बेळगाव येथील कित्तूरजवळ राणी चन्नम्मा आणि तिचा शूर सैनिक संगोळी रायण्णा यांनी ब्रिटिशांच्या विरोधात केलेले युद्ध होय. मात्र इथंही ब्रिटिशांनी आपली कूटनीती वापरत ही युद्ध संपुष्टात आणली आणि आपली सत्ता प्रस्थापित केली. हे संबंध संघर्ष जे आहेत ते ब्रिटिशांच्या विरोधात 1857 या भारताच्या प्रथम स्वातंत्र्य युद्धाच्या अगोदर म्हणजे सुरुवातीला झालेले संघर्ष होय. हे संघर्ष जे होते ते संघर्ष ब्रिटिशांच्या विरोधात रोष निर्माण झाला आणि त्या रोषाची ठिणगी हळूहळू पडत राहिली आणि त्यातून हे भारताचं प्रथम स्वातंत्र्य युद्ध निर्माण झालं. युद्धाचा कालावधी आहे सामान्य शक 1857 ते 1858. हे युद्ध जे आहे ते युद्ध शिपायांनी सुरू केलं आणि म्हणून ब्रिटिशांनी त्याला शिपायांचं बंड असं नाव दिलं. मात्र खऱ्या अर्थानं हा संबंध भारतभर निर्माण झालेला पहिला स्वातंत्र्य संग्राम होता आणि म्हणून भारतीय इतिहासकारांनी किंवा भारतीय विद्वानांनी याच संघर्षाला भारताचे पहिले स्वातंत्र्य युद्ध असं नाव दिलं. मग हे भारताचे पहिले स्वातंत्र्य युद्ध का बरं निर्माण झाले असणार किंवा याची कारणं काय आहेत? या 1857च्या बंडाची कारणं आपण पाहणार आहोत. या कारणामध्ये राजकीय कारण, राजकारभाराविषयीचं कारण, आर्थिक कारण, सामाजिक व धार्मिक कारण, तात्कालिक कारण, लष्करी कारण असे अनेक कारण आहेत. त्यामधील पहिलं कारण आपण पाहणार आहोत राजकीय कारण. ज्या कारणामुळे ब्रिटिशांच्या विरोधात राजकीय असंतोष निर्माण झाला त्याच कारणांना राजकीय कारण असं म्हणून संबोधलं जातं. ब्रिटिशांनी तैनाती फौज व दत्तक वारस नामंजूर ही दोन तत्व अंमलात आणली आणि खऱ्या अर्थानं भारतीय सत्तेला खिळखिळं करून ठेवलं.
लॉर्ड वेलस्ली यानं आणलेली तैनाती फौज, ही फौज काय सांगते आहे तर ब्रिटिशांची फौज स्थानिक भारतीय राजांनी आपल्या राज्यामध्ये ठेवून घ्यायची आहे. तिचा पगार, तिचं अन्न पाणी सगळं भारतीय राजांनी बघायचं आहे. जोपर्यंत ब्रिटिशांना त्या फौजेची गरज भासणार नाही तोपर्यंत ती फौज भारतीय राजांनी वापरायची आहे. जेव्हा जेव्हा ब्रिटिशांना त्या फौजेची गरज भासेल तेव्हा ती फौज ब्रिटिश स्वतःकडे ठेवून घेणार आहेत किंवा मागवणार आहेत, तेव्हा ती फौज त्यांना परत करायची आहे. या बदल्यात ब्रिटिश भारतीय राज्यामध्ये त्यांचा एक वकील ठेवणार आहेत. राजदरबारामध्ये वकील ठेवल्या कारणानं भारतीय राजे ब्रिटिशांच्या विरोधात कुठल्याही प्रकारची गुप्त कारस्थानं करू शकत नव्हते. त्यामुळे ब्रिटिशांनी आपलं साम्राज्य घट्ट करण्याच्या दृष्टिकोनातून हे सुद्धा एक महत्त्वाचं पाऊल उचललं होतं. त्याचबरोबर दत्तक वारस नामंजूर हे धोरण म्हणजेच डॉक्टरीन ऑफ लॅप्स लॉर्ड डलहौसीनं हे अंमलात आणलेलं धोरण होतं. यामुळे जो राजा निपुत्रिक वारे म्हणजे ज्या राज्याचा वारसा चालवण्यासाठी त्याच्याजवळ पुत्र नसेल त्या राज्याच्या निधनानंतर त्याचं राज्य हे ब्रिटिश साम्राज्याला जोडण्यात यावं अशा पद्धतीचं एक कुटील कारस्थान ब्रिटिशांनी लागू केलं. त्यालाच दत्तक वारस नामंजूर असं म्हणून ओळखलं जातं किंवा त्यालाच डॉक्टरीन ऑफ लॅप्स म्हणून सुद्धा ओळखलं जातं. या धोरणामुळे सातारा, जयपूर, संबलपूर, उदयपूर, झाशी व अवध अशी अनेक मोठी राज्य खालसा धोरणामुळे ब्रिटिश साम्राज्याला नकळतपणे जोडली गेली. त्याचबरोबर राजांची पदवी रद्द करून विश्रांती वेतन देण्यात आले. अशा पद्धतीनं एक राजकीय असंतोष ब्रिटिशांच्या विरोधात भारतीयांच्या मनामध्ये निर्माण झाला. हे सुद्धा एक महत्त्वाचं राजकीय कारण 1857च्या पहिल्या स्वातंत्र्य युद्धासाठी कारणीभूत ठरत आहे. त्यानंतर राजकारभाराविषयीचं कारण, जे कारण राजकारभाराविषयी असंतोष निर्माण करण्यासाठी कारणीभूत ठरलं त्या कारणाला राजकारभाराविषयीचं कारण असं म्हणून ओळखलं जातं. यामध्ये उच्च अधिकाराच्या जागा ज्या आहेत त्या सगळ्या जागा युरोपियनांसाठी राखीव होत्या. मग त्या राजकारभारातील असतील, सैन्यातील असतील, या सगळ्या उच्च जागा ज्या आहेत त्या सगळ्या जागा युरोपियनांसाठी म्हणजेच ब्रिटिशांसाठी राखीव ठेवल्या होत्या. न्यायालयीन भाषेत पर्शियनऐवजी इंग्रजी भाषेचा वापर केला जाऊ लागला. त्यामुळे भारतीयांच्या मनामध्ये एक गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. यामुळे राजकारभाराविषयी एक असंतोष, ब्रिटिशांच्या राजकारभाराविषयी, ब्रिटिशांच्या राजकीय धोरणाविषयी भारतीयांच्या मनामध्ये असंतोष निर्माण झाला. त्यानंतर आर्थिक कारण, आर्थिक कारणामध्ये आर्थिकदृष्ट्या भारतीयांच्या मनामध्ये जो ब्रिटिशांच्या विरोधात रोष निर्माण झाला त्यालाच आर्थिक कारण म्हणून ओळखलं जातं. यामध्ये ब्रिटिशांच्या औद्योगिक क्रांतीमुळे ब्रिटिशांचा माल हा भारतीय बाजारपेठेत येऊ लागला. त्यामुळे भारतीय माल ब्रिटिशांच्या मालापुढे अधिक महाग वाटू लागला. त्यामुळे तो कोणी खरेदी करण्याचे झाले. त्यामुळे भारतीय व्यवसाय बंद पडले. पर्यायाने ब्रिटिशांनी त्यांना बंद पाडले. त्याचबरोबर भूकर व्यवस्था जी होती ती भूकर व्यवस्था अत्यंत जाचक होती. शेतकऱ्याला काहीशी गोंधळात टाकणारी होती. शेतकऱ्याला ती त्रास देणारी होती आणि त्यामुळे ब्रिटिशांच्या या आर्थिक धोरणाविषयी सुद्धा भारतीयांच्या मनात असंतोष निर्माण झाला. त्याचबरोबर तालुकादार व जमीनदारांचे हक्क व स्थानमान काढून घेतले. त्यामुळे त्यांचं जे जीवन होतं ते सर्वसामान्याप्रमाणे जीवन बनलं. त्यामुळे त्या तालुकादार व जमीनदारांच्या मनामध्ये सुद्धा ब्रिटिशांच्या विरोधात राग निर्माण झाला. त्याचबरोबर भारतातली जी संपत्ती होती ती संपत्ती इंग्लंडला पाठवली जाऊ लागली.
म्हणजेच भारतातून जो काही कर गोळा केला जायचा तो कर भारताच्या विकासासाठी न वापरता भारतात आणि इंग्लंडमध्ये असलेल्या अधिकाऱ्यांचा पगार करणं याविषयी खर्च केला जाऊ लागला. त्यामुळे भारताच्या संपत्तीचा हळूहळू नाश होऊ लागला. हे सुद्धा एक महत्त्वाचं कारण आर्थिकदृष्ट्या भारतीयांच्या मनात ब्रिटिशांच्या विरोधात राग निर्माण करण्यासाठी कारणीभूत ठरलं. त्यानंतर सामाजिक आणि धार्मिक कारण. ब्रिटिशांनी काही सामाजिक व धार्मिक सुधारणा केल्या, ज्या सुधारणांचा परिणाम भारतीयांच्या मनात ब्रिटिशांच्या विरोधात रोष निर्माण करणारा ठरला. त्यामध्ये ब्रिटिशांनी आपल्या धर्माचा प्रसार वाढवण्यास सुरुवात केली. मग तो जबरदस्तीनं असेल किंवा भारतीयांना आमिष दाखवून असेल. भारतीयांच्या मनामध्ये आपल्या धर्माविषयी एक अस्थिरता निर्माण करण्याचं कार्य ब्रिटिशांनी केलं आहे. त्यामुळे ब्रिटिशांच्या विरोधात भारतीयांच्या मनात एक सामाजिक आणि धार्मिक असंतोष वाढू लागला. त्याचबरोबर सामाजिक स्तरामध्ये भारतीयांना समान हक्क नव्हता किंवा मान नव्हता. भारतीयांना संस्कृती व नागरिकतेचा गंधही नसलेले अनागरिक असे म्हणून ब्रिटिश संबोधू लागले. म्हणजे कसं वागावं समाजात याची जाणीव भारतीयांना नाही, असे ते नागरिक नाहीत, ते एक अनागरिक आहेत, अशा पद्धतीची हीन दर्जाची वागणूक भारतीयांना दिली जाऊ लागली. त्याचबरोबर भारतीयांना डुक्कर किंवा काळे लोक, काळा गोरा हा भेदभाव करत भारतीयांना काळे लोक असं म्हणून सुद्धा हिणवलं जाऊ लागलं. त्यामुळे सुद्धा भारतीयांच्या मनात ब्रिटिशांच्या विरोधात रोष निर्माण झाला. भारतीयांना अपमानास्पद वागणूक दिली जाऊ लागली. युरोपियनांनी चालू केलेल्या हॉटेल्समध्ये भारतीयांना प्रवेश नाही अशा पद्धतीचे फलक लावले जाऊ लागले. त्यांना असमान वागणूक दिली जावली. याचाही परिणाम भारतीयांच्या मनामध्ये ब्रिटिशांच्या विरोधात रोष निर्माण करण्यासाठी होऊ लागला. भारतीय समाज व्यवस्थेत हस्तक्षेप ब्रिटिशांनी चालू केला. काही भारताच्या रूढी परंपरा होत्या. रूढी परंपरा बदलण्याच्या दृष्टिकोनातून, त्या सुधारण्याच्या दृष्टिकोनातून ब्रिटिश प्रयत्न करू लागले. मात्र भारतीयांना हीच आपल्या समाज व्यवस्थेत ब्रिटिश नकळतपणे हस्तक्षेप करीत आहेत ही जाणीव होऊ लागली. त्यांना त्याचा राग वाटू लागला आणि हीच एक महत्त्वाची गोष्ट ब्रिटिशांच्या विरोधात भारतीयांच्या मनात रोष उत्पन्न करणारी ठरल्या. त्याचबरोबर लष्करीकरण म्हणजे सैनिकीकरण. सैन्याच्या मनामध्ये ब्रिटिशांच्या विरोधात जो राग निर्माण झाला, तो राग निर्माण होण्यासाठी जे कारण ठरलेलं आहे ते कारण म्हणजे लष्करीकरण. भारतीय सैनिकांना त्यांची धार्मिक चिन्हे व फेटे वापरू नये अशा पद्धतीचा फतवा ब्रिटिशांनी आणला. म्हणजेच दाढी वाढवणे हे शीख धर्मियांसाठी असेल किंवा फेटे वापरणे हे शीख धर्मियांसाठी असेल, मराठा सैनिकांसाठी असेल किंवा दाढी वाढवणे हे मुस्लिम सैनिकांसाठी असेल, हे सगळे बंधनकारक ठरू लागले. त्यामुळे या धार्मिक भावना, सैनिकांच्या धार्मिक भावना दाखवल्याचं एक कारण होऊ लागलं आणि सैन्यामध्ये ब्रिटिशांच्या विरोधात असंतोष निर्माण झाला. त्याचबरोबर वेतनातील तफावत, जसं मगाशी आपण पाहिलं होतं की सैन्यातील असेल, राजकारभारातील असेल, ज्या उच्च जागा आहेत त्या ब्रिटिशांसाठी राखीव ठेवल्या जात होत्या, तशाच पद्धतीनं वेतनामध्ये सुद्धा, पगारामध्ये सुद्धा तफावत असलेली दिसून येते. समान जागेवरती किंवा समान पदावरती असून सुद्धा भारतीय सैनिकांना मिळणारा पगार आणि ब्रिटिश सैनिकांना मिळणारा पगार याच्यामध्ये बराच फरक होता. म्हणजे भारतीयांना ब्रिटिशांच्या तुलनेत खूप कमी पगार मिळायचा, ही वेतनातील तफावत होय. त्याचबरोबर लॉर्ड कॅनिंगनं सामान्य सेना सेवा कायदा केला. हा कायदासुद्धा भारतीय सैनिकांसाठी त्रास देणारा ठरला. हे लष्करीकरण होय. त्यानंतर
तत्कालीन कारण. हे सगळी कारणं जी आहेत ती कारणं ब्रिटिशांच्या विरोधात टप्प्याटप्प्यानं भारतीयांच्या मनात रोष निर्माण करत होती. मात्र एक ठिणगी पडणं गरजेचं होतं. ती ठिणगी कशानं पडली तर ती तत्कालिक कारणामुळे पडली. हे तत्कालीन कारण कोणतं आहे? ब्रिटिशांनी नवीन लांब पल्ल्याच्या बंदुका वापरात आणल्या आणि या बंदुका म्हणजेच एनफिल्ड रायफल नावाच्या बंदुका होत्या. आणि या बंदुकांमुळे ब्रिटिशांना लांब पल्ल्यापर्यंत हल्ला करता येत होता. मात्र याबद्दल कोणती गोष्ट घडली तर या बंदुकांसाठी वापरलं जाणारे जे काही काडतूस होते ते काडतुसांचं आवरण दातानं तोडावं लागत होतं. आणि हे काडतुसांचं आवरण दातानं तोडावं लागणं हे का सैनिकांमध्ये रोष निर्माण करणारं ठरलं तर त्या काडतुसांना गायीची व डुकराची चरबी लावलेली आहे अशा पद्धतीचा एक प्रचार भारतीय सैन्यामध्ये झाला आणि त्यामुळे भारतीय सैन्यामध्ये एक प्रकारे असंतोषाचं वातावरण निर्माण झालं. ब्रिटिश हे भारतीय सैनिकांचा धर्मभ्रष्ट करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत अशा पद्धतीची एक भावना भारतीयांच्या मनामध्ये निर्माण झाली. यातून हिंदू व मुसलमान सैनिक नाराज झाले. त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या कारण त्या काडतुसांना गायीची व डुकराची चरबी लावलेली आहे अशा पद्धतीनं एक प्रचार झाला. आणि या दोन्ही गोष्टी हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही शिपायांच्या भावना दुखावणाऱ्या ठरल्या. हेच एक महत्त्वाचं तत्कालीन कारण 1857च्या पहिल्या स्वातंत्र्य युद्धाची ठिणगी पडण्याचं ठरलेलं आहे. यानंतर या बंडाचा प्रसार कसा झाला आपण चित्रामध्ये पाहत आहोत. मंगल पांडे आहे, झाशीची राणी लक्ष्मीबाई आहे, अशा अनेक लोकांनी या युद्धामध्ये भाग घेतलेला आहे. हे युद्ध जे आहे, हे बंड जे आहे ते 10 मे 1857मध्ये मीरतमध्ये प्रारंभ झाला. बंगालमधील बराकपूर येथे मंगल पांडे या सैनिकानं प्रथमतः ही काडतुसं वापरायला विरोध केला आणि विरोध करत त्यांना सरळ ते काडतूस वापरत ब्रिटिश सैनिकावरती अधिकाऱ्यांवरती गोळी झाडली. त्याला मंगल पांडेला पकडण्यात आलं आणि त्यांना फाशी देण्यात आलं. इथून या बंडाला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली आणि ही शिपायांनी सुरुवात केली होती आणि म्हणून ब्रिटिशांनी याच युद्धाला शिपायांचं बंड असं म्हणून ओळखलं गेलं. इथून जी सुरुवात झाली त्या सुरुवातीपासून मारो फिरंगिको म्हणजेच युरोपियनांना मारा अशा पद्धतीच्या घोषणा देत सैनिकांनी ब्रिटिश सैन्याला मारण्यास सुरुवात केली. आणि ही सैनिकांची तुकडी जी आहे दिल्लीकडे जात मोंगल राजा दुसरा बहादूर शहा याला चक्रवर्ती म्हणून घोषित करण्यात आलं आणि भारताचा सम्राट म्हणून त्याला घोषित करून ब्रिटिशांच्या विरोधात खऱ्या अर्थानं युद्ध पुकारण्यात आलं. हे युद्ध दिल्ली, कानपूर, लखनौ, बरेली, झाशी, बिहार अशा अनेक केंद्रामध्ये सुरू झालं. म्हणजे जवळजवळ संपूर्ण देशभर या युद्धाची ठिणगी ही पडलेली होती आणि संबंध देशभर या युद्धाला सुरुवात झालेली आहे. दिल्लीमध्ये सेनापती बख्तखान, कानपूरमध्ये नानासाहेब व तात्यासाहेब टोपे, त्याचबरोबर लखनौमध्ये बेगम हजरत महल, झाशीमध्ये राणी लक्ष्मीबाई, बिहारमध्ये कुंवर सिंग अशा अनेक सेनानींनी ब्रिटिशांच्या विरोधात युद्धास
प्रारंभ केला आणि सबंध भारतभर ही युद्ध सुरू झालेलं आहे. त्यामध्ये कर्नाटकामध्ये सुद्धा मुंडरगी भीमराव तसेच हलगलीचे जेड लोक यांनी सुद्धा ब्रिटिशांच्या विरोधात बंड केलेला आहे. त्याचबरोबर सुरपूरचे व्यंकटराय आणि नरगुनचे बाबासाहेब यांनी सुद्धा कर्नाटकामध्ये ब्रिटिशांच्या विरोधात 1857च्या युद्धाच्या दरम्यान ब्रिटिशांच्या विरोधात आवाज उठवलेला होता. अशा पद्धतीनं या बंडाचा प्रसार संपूर्ण भारतभर झालेला आहे. यानंतर या बंडाचा परिणाम काय झाला तो आपण पाहू. साम्राज्यशाही विरोधी संघर्ष उदयास आला. या अगोदर स्थानिक पातळीवरती राजे स्वतःचं राज्य वाचवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करीत होते. मात्र 1857च्या युद्धापासून साम्राज्यशाही विरोधात संघर्ष उदयास आला आणि तोही एकजुटीने संघर्ष उदयास आला. ही चळवळ अपयशी ठरली. भारतीयांना या चळवळीमध्ये यश मिळालेलं नाही. त्याची अनेक कारणं आहेत. मात्र ही चळवळ ही एक प्रेरणा देणारी चळवळ ठरलेली आहे. या चळवळीमुळे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता संपुष्टात आली. कंपनीकडे असलेले भारतातले राजकीय अधिकार हे इंग्लंडच्या राणीनं आपल्या हातामध्ये घेतलेले आहेत. सामान्य शक 1858मध्ये राणी व्हिक्टोरिया हिनं घोषणा केली आणि भारतीयांच्या कोणत्याच धार्मिक सामाजिक बाबतीमध्ये हस्तक्षेप करणार नाही अशी घोषणा केली आणि भारताच्या विकासासाठी प्रयत्न करणार अशा पद्धतीनं राणीनं भारतीयांना एक आश्वासन दिलं. आणि या चळवळीचा या युद्धाचा आणखीन एक महत्त्वाचा परिणाम म्हणजेच आधुनिक राष्ट्रीय चळवळीला मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरली. या चळवळीमध्ये ज्या गोष्टी भारताच्या या पहिल्या स्वातंत्र्य युद्धामध्ये भारतीयांना अपयश मिळवून देण्यासाठी कारणीभूत ठरलं ती पुढे परत करू नये याचा एक धडा भारतीयांना मिळाला. हे परिणाम 1857च्या पहिल्या स्वातंत्र्य युद्धाचे आहेत. या 1857च्या क्रांतीचं स्वरूप कशा पद्धतीचं होतं पहा. हे बंड जे होतं सुरुवातीला आपण पाहिलं की मंगल पांडे या सैनिकांना प्रथमतः काडतूस वापरत ब्रिटिश अधिकाऱ्याला गोळी घालत हे युद्धाला वाचा फोडली होती. त्यामुळे या युद्धाला ब्रिटिशांनी युद्ध न संबोधता ते शिपायांनी केलेलं एक बंड होतं अशा पद्धतीनं नाव दिलेलं आहे. मात्र भारतीय विद्वानांनी याच युद्धाला भारताचे पहिले स्वातंत्र्य युद्ध म्हणून संबोधलेलं आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्वातंत्र्यासाठी केलेले पहिले युद्ध अशा पद्धतीनं या युद्धाचा गौरव या युद्धाचं वर्णन स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलेलं आहे. त्याचबरोबर पट्टाभी सीताराम यांनी सुद्धा भारताचे पहिले स्वातंत्र्य युद्ध म्हणून या युद्धाला गौरवलेलं आहे. अशा पद्धतीनं ब्रिटिश सत्तेविरोधात संपूर्ण भारतभर निर्माण झालेलं हे पहिलं स्वातंत्र्य युद्ध होतं. या युद्धाची कारणं आपण बघितली, या युद्धाची परिस्थिती आपण बघितली, या युद्धाचा प्रसार कसा झाला तोही आपण बघितला. हे युद्ध कशा पद्धतीनं पुढील राष्ट्रीय चळवळीला प्रेरणादायी ठरलं, कोणती कारणं किंवा कोणत्या गोष्टी या युद्धातून भारतीयांना प्रेरणादायी ठरल्या, या सगळ्या गोष्टी आपण या आत्तापर्यंतच्या घटकामध्ये पाहिलेल्या आहोत. यानंतर आपण आत्तापर्यंत पाहिलेल्या भारताच्या पहिल्या स्वातंत्र्य युद्धाविषयी अभ्यासलेल्या घटकाविषयी थोडंसं मूल्यमापन करूया. तर मित्रांनो, सामान्य शक 1819मध्ये
कोप्पळमध्ये कोणी बंड केले सांगा पाहू? बरोबर, बिरप्पा यांनी सामान्य शक 1819 कोप्पळमध्ये बंड केला. पुढचा प्रश्न पाहूया. तैनाती फौज कोणी निर्माण केली? तैनाती फौज कोणी निर्माण केली? बरोबर आहे, तैनाती फौज लॉर्ड वेलस्ली यांनी निर्माण केलेली आहे. पुढचा प्रश्न बघूया. ब्रिटिशांनी वापरात आणलेल्या नवीन बंदुकांचे नाव काय? अगदी बरोबर, एनफिल्ड रायफल हे ब्रिटिशांनी वापरात आणलेल्या नवीन बंदुकांचे नाव होय. तर मित्रांनो, आत्तापर्यंत आपण स्वातंत्र्य चळवळीतील भारताच्या पहिल्या स्वातंत्र्य युद्धाविषयी, त्याच्या कारणांविषयी, त्याच्या परिणामांविषयी, त्याच्या प्रसाराविषयी माहिती घेतलेली आहे. यानंतर आपल्यासाठी गृहपाठ आहे. प्रथम स्वातंत्र्य युद्धाची कारणे कोणती आहेत याबद्दल तुम्ही सविस्तर लिहून आणायचं आहे. मित्रांनो, आपण व्यवस्थित ऐकलात त्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. धन्यवाद. अनुदिन